श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 25 एप्रिल. श्री महाराजांचं प्रवचन, संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. बघा, प्रत्येक महिन्यात आपल्याला वेगवेगळ्या रीतीने श्री महाराजांनी सर्व विषयांबद्दल बोध केलेला आहे. हा एप्रिल महिना परिपूर्ण संत, सत्संगती, सत्संगाचा महत्त्व आणि संत कसे आहेत, सर्व संपूर्ण एप्रिल महिना संत, सत्संगती आणि संत समागम ह्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे. आपल्याला ते रामाशी जोडण्याचा सर्व काही प्रयत्न करतात आणि आपण त्यांच्या आज्ञेत राहिलो तर आपल्याला काय होणार? रामाची भेट होणार. आपल्या देहरूपी मंदिरातच रामाची भेट होणार. केव्हा? जेव्हा आपण सद्गुरूच्या आज्ञेत राहणार. काय म्हणतात श्री महाराज? आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपला हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो. अशी म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपला नावाचा शिक्का केला आणि जो अति प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपल्याला त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. आजचे बोधवचन, आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या अंतरावर तरी अंतरावर असावे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.